हॅलो सरपंच. बघा हे गटराची घाण बघा. ब्राह्मणवाडी इथं द्वारकाबाई शिंदे. हा 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 सरपंचाला फोन केला होता. गटात तुंबले 2 वेळा कॉल केला. आता सरपंच येऊन बघा स्वतः करतात. एक फोन कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह अशी कामाची स्टाईल. नाले सफाई असो की स्मशानभूमीची स्वच्छता, नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी स्वतः फील्डवर उतरणारे मावळच्या 7 ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बोऱ्हाणे आपल्या कामाच्या अनोख्या पॅटर्नमुळे सध्या चांगलेच चर्चेत आले. आमचं 7 ग्रामपंचायत ही खूप मोठा विस्तार, 4 गावांचा विस्तार आहे. तर काही ठिकाणी सकाळी नियोजित काम ठरलेलं असतं की कर्मचारी ह्या वॉर्डामध्ये काम करतात. त्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी लावलं जातं. 2च कर्मचारी आहेत. समजा एखादा फोन आला इमर्जन्सी, तर मला त्या ठिकाणी स्वतः जाऊन कर्मचारी बोलवण्यापेक्षा, कारण माझा 5 किलोमीटर अंतराचा एरिया आहे, त्यानंतर 5 किलोमीटर अंतरावर ने आण करणं लोकांना शक्य होत नाहीये. त्याची तयारी, माझं काम करण्याची तयारी. तर त्याला आपण हे केल्यानंतर त्याला फोन केल्यानंतर तो इकडे कुठेतरी ॲडजस्टमेंट झालेला असतो. प्रत्येक त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन काम करतो. ते का करतो? तर माझं परम कर्तव्य आहे. जो लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, तो विश्वास मी गमवू शकणार नाही. मला तो कमवायचा आहे. तर मला एक जनतेपुढे एक विजन ठेवायचं आहे की बाबा सरपंच म्हणजे जनताही सरपंच आहे, मी नव्हे. तर जनतेसाठी अहोरात्र काम करणं माझं कर्तव्य आणि ती जबाबदारी आहे माझी, आणि मी ती करतच राहणार आहे. सरपंच बोऱ्हाणे हे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पडेल ते काम करतात. पदाचा मान आहेच, पण ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्या गावकऱ्यांचा आणि गावच्या विकासाचा ध्यासही आहे. गटर साफसफाई असेल, स्मशानभूमी साफसफाई असेल, रस्ते असतील किंवा कार्यालयाच्या आजूबाजू सुशोभीकरण असेल, शाळेतली काही समस्या असतील, प्रत्यक्षात जाऊन मला काम करण्याचा जो आनंद आहे तो मी मिळवणारच आणि मी ते काम करणारच. लाज वाटेल काही विषयच येत नाही, कारण सरपंच पद हे जनतेने दिलेलं असतं, हे मी मिळवलेलं नसतं. गणेश बोऱ्हाणेंच्या या कामाच्या पद्धतीमुळे गावकरी अर्थातच सुखावलेत. आदर्श सरपंच कसा असावा तर असा, अशी समाधानाची भावना गावकरी व्यक्त करतात. सरपंचांना मी फोन केला होता की आपल्या 7 गावठांपासून शिंदे मुंडे वस्तीकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं झुडपं वाढलेली आहेत. लहान मुलं शाळेमध्ये ये जा करत असतात, त्यामुळं थोडंसं अडचणीचा विषय ठरतो. म्हणून मी त्यांना फोन केला. त्यांनी स्वतः येऊन, ग्रामपंचायत मधले कर्मचारी आणि त्यांनी स्वतः येऊन पूर्ण रस्त्याची कामाला सुरुवात केलेली आहे. आणि कधी त्यांना फोन केला, कुठलीही अडचण असेल तर ते लगेच प्रतिसाद देतात आम्हाला. राज्यात 2359 गावांना नवनिर्वाचित सरपंच मिळाले. या कारभारांवर गावातल्या समस्या सोडवण्याची जबाबदारी आहे. अशावेळी सरपंच पदाचा नुसता रुबाब मिरवण्यापेक्षा प्रत्यक्षात मैदानात उतरून सर्वसामान्यांसाठी कामाला लागलेले सरपंच गणेश बोऱ्हाणे हे निश्चितच सरस ठरतात. प्रशांत श्रीमंदिलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, पुणे.